राज्यात पावसाचा ब्रेक संपला असून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या 48 तासात मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तर मुंबईत आजही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून येत्या काही तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि येत्या 24 तासात बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर पावसासाठी स्वतःला तयार करा, कारण भारतीय हवामान खात्याने शहरासाठी येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सांताक्रूज वेधशाळेत 24 तासात 20 मिलीमीटर तर कुलबा वेधशाळेत 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस झालाय, तर आज सुद्धा पाऊस कोसळत आहे. पहाटेपासूनच आकाशात काळे ढग दाटून आलेत, त्यामुळे येत्या काही तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 18 जून ते 25 जून या दरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. राज्यातील काही भागात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसेल. तर मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय.